जलसंपदा विभागामार्फत सन 2011-12 तसेच 2013 मध्ये सरळ सेवा भरती संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे। त्या संदर्भात वारंवार तक्रार अर्ज निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या भरतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। 2011-12 मध्ये जलसंपदा विभागामार्फत जी सरळ सेवा भरती करण्यात आली त्या भरतीच्या अनुषंगाने भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे। या प्रकरणाची चौकशी केली असता 12 श्रेणींमध्ये 192 पदे बोगस व वशिल्याने आर्थिक देवाणघेवाण करून आपल्याच मर्जीतील म्हणजेच नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना पैसे देऊन भरती केलेली आढळून आले आहे। या भरती दरम्यान टंकलेखक, शिपाई, सिनियर क्लर्क, ड्रायव्हर, ज्युनियर क्लर्क अशी विविध पदे भरण्यात आली। परंतु भरती प्रक्रिया राबवताना पारदर्शीपणे भारतीय प्रक्रिया न राबवताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला असून या विरोधात वारंवार तक्रार अर्ज देखील दिले आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करून देखील कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही। या संदर्भात चौकशी व्हावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून मुकेश गांगुर्डे हे उपोषणास बसले आहे। आज या उपोषणास भेट देऊन तुम्ही हाक द्या, मी समाजाच्या कुठल्याही लोकांवर अन्याय अत्याचार सहन करून घेणार नाही। भरतीमध्ये जर घोळ झाला असेल तर नक्कीच त्यांना भरतीच्या वेळेस झालेल्या विविध समाजातील तरुण मुलांवर किंवा युवती यांच्यावरती अन्याय झालाय त्यांचा जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांनी दिली आहे। यावेळेस याप्रसंगी आयुब बणे, खान, मुकेश साळवे, नितीन निकम, सागर कटारे, तुषार सूर्यवंशी, अमोल भाऊ आहेर, संदीप भाऊ मोरे, गणेश निकम, भरत राजपूत, गणेश सलवार, शशिकांत आहेर, मनोज हिरे, सुमित काळे आदी उपस्थित होते। जय भीम। आज उपोषणाचा आमचा दुसरा दिवस। जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश या उत्तर महाराष्ट्रामध्ये या जलसंपदा विभागाअंतर्गत खूप मोठा गोंधळ झालेला आहे। त्या गोंधळाचे जे काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहे 2011 आणि 12 मध्ये जलसंपदा विभागाअंतर्गत जी काही भरती झाली होती ती भरती पूर्ण बोगस भरती करण्यात आलेली आहे। 1100 पदांची जाहिरात असताना 1292 पदं भरण्यात आलेले आहे। आमच्या मागण्या आहेत की त्या काळात जी काही भरती झालेली आहे ती संपूर्ण भरती बोगस भरती असल्या कारणाने ते कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं, तसेच जे काही संबंधित अधिकारी आहे त्यांचंही निलंबन करण्यात यावं। त्यानंतर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की एक कर्मचारी सादिक इक्बाल शेख तो 5 वर्ष गैरहजर असताना ही सरकारकडनं त्याला पगार चालू होता, तो कोणाच्या आशीर्वादाने पगार चालू होता। त्यानंतर आझाद समाज पार्टीच्या वतीने त्यांना ज्यावेळेस SIT चौकशीचं पत्र देण्यात आलं त्यावेळेस त्यांचं निलंबन करण्यात आलं, तर त्याची चौकशी करण्यात यावं। आमच्याकडे आता आमचा जो लढा आहे हे पत्र आहे, यामध्ये निवड समितीत एकूण 12 लोक आहे। या 12च्या 12 लोकांचे नातेवाईकांची या ठिकाणी वशिल्याने वर्णी लागलेली आहे। मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो। PR भांबरे हे निवड समितीचे अध्यक्ष आहे। त्यांची मेवणी मोरे माधुरी जगन्नाथ तिला सहाय्यक भंडारपाल या पदावर नियुक्ती दिली आहे। त्यानंतर श्री पोकळे अधीक्षक अभियंता, त्यांचा भाचा, त्यांचा चौकीदार यांची वर्णी लागलेली आहे। त्यानंतर भाऊलाल धर्मास शेळके प्रथम लिपिक परिमंडल यांचा पुतण्या शेळके संदीप वाल्मिक याची वर्णी लागलेली आहे। त्यानंतर शंकर सूर्यवंशी प्रथम लिपिक शंकर सूर्यवंशी, त्याच्यानंतर दत्तू गोतरने, तर हे जवळपास डझनभर अधिकारी आहेत। यांच्या मुलांची, मुलींची, भाच्यांची, चौकीदारांची, यांच्या संबंधातली लोक यांना या भरतीमध्ये सामील करून घेण्यात आलेले आहे। तर आमचा लढा याच्यासाठीच चालू आहे की पात्र उमेदवारांवरती अन्याय झालेला आहे। जे उमेदवार पात्र होते त्यांच्या जागेवर वशिलेनी जागा भरण्यात आलेल्या आहे। 192 पदं जर जास्तचे भरू शकतात तर या प्रशासनाने 1100 पदांचाही घोळ केलेला आहे। आज महाराष्ट्र सरकारचं नुकसान होतं आहे। 10 ते 12 वर्ष झाले, 10 ते 12 वर्षापासून सरकारची फसवणूक चालू आहे आणि सरकारच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीव आल्यामुळे आज आम्ही हे उपोषण करतो। आज आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। जोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांचं निलंबन होत नाही आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने भाई चंद्रशेखर आझाद, आमचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात हे उपोषण न्याय मिळेपर्यंत सुरू राहील। आमचे सहकारी मुकेश भाऊ गांगुर्डे, मी संदीप मोरे, अमोल भाऊ आहेर, आम्ही सर्व हा लढा सातत्याने चालू ठेवणार आहोत। जय भीम,
जय भारत, जय संविधान. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.